कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहे. आज आहे रविवार. आम्ही आंबे पिकवलेले आहे. पिकला आंबा छान लागते. हा आहे बदामी आंबा. आमच्या घरी बदामी आंब्याचं झाड आहे आणि इतका छान लागते. एक खाल्ला पण मी. आता हा दुसराच येणार आहे. किती छान आहे आंबा. हे पालक चिरत आहे आणि ही मिरची पण चिरत आहे. आणि यांच्यासाठी यांनी काय आणलं बघू शकता तुम्ही. नदीतल्या मासोळ्या हे आणलं आणि हे आता याची भाजी करणार आहे. आता हे म्हणजे मीठ आणि यानं काय म्हणते त्यानं मीठ आणि लिंबूनं धुतलेले आहे आणि छान प्रकारे ते भाजी करतात आता त्याची. आणि मग ते ताज्या आणल्या, ताज्या आहे म्हणतात. आणि असे म्हणजे याला घासा नाही लागत काय? नाही, तिथूनच आणला साफ करून. हा काय तुम्हाला घासता नाही येत? आपल्याला घासता नाही येत. कशा ते त्यालाच मधलं तूच जे खिपलं काढून त्याचे आणि त्याच्यामधलं अंदर आतमधलं जे असते ते पण साफ करून आणलं याला. काय असं हे तर काळं दिसू आलं. काळं नाही आहे. अशा प्रकारे ह्या घेऊन ठेवलेल्या आहे त्यांनी. आम्ही हात नाही लावला होता. आता ते भाजी करणार तेच खाणार आहे. मसाला बी तयार केलेला आहे. छान प्रकारे मसाला काळसर आलेला आहे. याच्यामध्ये डाळवा, धनिया, आपला कोथिंबीर, जिरं, अद्रक, खोबरं. आता मसाला तर सर्वांनाच माहितीच आहे. मसाला कोणकोणता वापरतात तो आपण. हा मसाला टाकून आता छान प्रकारे ते भाजी करणार आहे. आणि आम्ही करणार आहे, तुम्ही ऐकली का, चुनड्याची भाजी. मासोळीला फोडण्यासाठी बारीक मिरची चिरली, बारीक पालक चिरला. आता फोडणी देणार आहे. ते आधी फिक्कं लागते म्हणून करू राहिले ना तुम्ही. हां, फिक्कं लागते म्हणून. मासोळीसाठी की चिकनसाठी? चिकन फ्राय करणार आहे. चिकन फ्राय करणार आहे. पाहुणे आलेले आहे आमच्याकडे. तुम्ही करता का असं? याच्यामध्ये तेल, मिरची आणि आपलं पालक टाकलेलं आहे. आणि याच्यात आता ते चिकन टाकणार आहे. हळद पण टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही करता का? आम्ही अशा पद्धतीनं करतो. इकडे चालू आहे मासोळ्याची भाजी आणि इकडे चालू आहे चिकन फ्राय. किती छान प्रकारे होत आहे. हे पण होत आहे. ते टाकणं हे नको फिरणार, हे फिरवायला बोल लावू नको सध्या. आता हे चिकन टाकलेलं आहे. फ्राय करत आहे चिकन. फुल केलेला होता गॅस आणि त्यांना दोन्ही सुटून राहिलं कसं करावं कसं नाही. मग दोन कशाला करता तुम्ही? घाई कशाला करता? पाहुणे बसतात, गप्पा मारत आहे आता पाहुणे आमच्याकडचे. त्यांना ऐकायला जाईल तर ते म्हणे काही बोलता येईल. बापा, पाहुण्यांना दोन पाहिजे बापा. अशा प्रकारे आहे आणि याला शिटी द्यावं लागते. शिटी द्यावं लागते ना याला. आता ह्या झाकण ठेवणार आहे. झाकणावर पाणी टाकणार आहे. आणि इकडे आहे मसाला होत आहे मासोळीचा. आमची भाजी हे झाल्यानंतर आमची भाजी करणार आहे चुनळ्याची. छान प्रकारे आपलं कोण खाल्लेली आहे. आम्ही चुनळ्या खातो तर पातोडीची नाही. आता पातोडीची तर खूप टाकतो. आम्ही चुनळ्याची बनवणार आहे. दाखवणार आहे मी तुम्हाला पण चुनळ्याची भाजी.
अशा प्रकारे हे पाणी टाकणार आहे. हे पाणी गरम होते. हे गरम झाल्यानंतर तिखट हे उकळते आणि इकडे भाजीत होते. हां, ह्या भाजीत होते. मग तेच पाणी गरम पाणी टाकतो आम्ही भाजीमध्ये, लवकर शिजते आणि पाहुण्यांना पण एवढं हे होत नाही. आधीच तर खूप उशीर झालेला आहे. पाहुणे लेट आले आमच्या घरी. मग मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये मग कोणाला मासोळी आवडत होती ते पाहुण्यांनाच घेऊन गेले आणि कोणाला चिकन आवडत होतं मग दोन्ही घेऊन आले. आता 3-3 भाज्या कराव्या लागते. पोळ्या झालेल्या आहे माझ्या. हे यांचं व्हायचं आहे आता. ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर तो झाला मसाला, काळाशार झाला. काळी कधी पाहिजे बा पाहुण्या. आता तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच. आपल्यानुसार टाकायचं. कोणाला तिखट आवडते, कोणाला हे आवडते. तर आम्ही 1.5 चम्मच टाकलेलं आहे तिखट. हे अंबारीचं तिखट आहे. हळद. आता हा मसाला कोणता मसाला आहे? काळा मसाला, मटन मसाला, गरम मसाला, मटन मसाला. आता हा काळा मसाला आहे. सगळे मसाला टाकते का ॲसिडिटी वाढवते का काय माहीत पाहुण्यांची. आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. ते टाकलं चवीनुसार मीठ. तुम्ही पण चवीनुसार मीठ टाकायचं. आणि तुम्ही अशा पद्धतीनं करता का भाजी? ह्या पद्धतीनं करतात ही भाजी. हा ही बनवत आहे भाजी. आता पाहुणे बोटं चोकू खाणार आहे भाजी. बोटं चोकू खाणार आहे भाजी. अशी झाली म्हणून भाजी. आणि ह्या पाण्यामध्ये म्हणजे आधी पाणी टाकणार आहे ते, नंतर त्या मासोळ्या टाकणार आहे. का बरं? कारण की त्या फुटतात पहिलेच जर टाकल्या तर आणि त्याचं ते अशी सरळ राहत नाही, चिदड होऊन जातात. मग म्हणून मग ते आधी पाणी टाकणार आहे. पाणी चांगलं शिजू देणार आहे आणि नंतर अगदी शिजल्यानंतर ते उकळीमध्ये टाकणार आहे. पहा मसाला किती छान प्रकारे झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे वाजवतात 2. यांचं असलं की 2 वाजवतात. हे आमचं असलं की आम्ही 11 वाजता स्वयंपाक पूर्ण होऊन जाते आमचा. आपल्याला चांगली. आम्ही वांगलं करतो. हे चांगले करतात, आम्ही वांगलं करतो. म्हणून त्या तेलच आहे ना, फिरवलं तेव्हाचं तेल आहे ते. आता हे पाणी टाकलेलं आहे. आता किती पाणी लागते तर पाहणार आहे. पहा किती मस्त आत्तापासूनच तरी दिसत आहे. आणि हे तेल जास्त टाकतात. मला तेल नाही आवडत. आता पाहुण्याला काय माहिती कशी वाटते तर भाजी. पाहुण्यांना भूक लागलेली आहे आणि हे फिरवत आहे. हे छान बनवतात म्हणते. त्यांना असं वाटलं की छान बनवते म्हणून ते म्हणत होते की फ्राय पण तुमच्या हातानं करा आणि भाजी पण तुमच्या हातानं करा, वहिनीच्या हातानं काही करू नका. आता याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे आणि उकळी आल्यानंतर ते फिश आहे ते फिश याच्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला आवडल्यास भाजी आवडल्यास आणि भाजीची तरी आवडल्यास कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करा, शेअर करा आणि लाईक पण करा. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.